भडगाव तालुक्यातील कोळगाव बसस्टँडच्या जवळ मटका सट्टा पत्ता जोमाप त्या बीडचे पोलीस केले कोमात. अधिक माहिती अशी की दर महिन्याला लाखो रुपये हप्ता गोळा करण्यासाठी कोळगाव बीडचे पोलीस कोण यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलीस निरीक्षक करत नाही, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करेल का? कारण त्या ठिकाणी सेकंड PSI यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर नशिली पदार्थ, शहरांमध्ये मटका, आता महिला देखील लावू लागल्या आहेत. अशा ठिकाणी पोलिसांचा आशीर्वादाशिवाय हे 2 नंबरचे धंदे चालत नाही. तीच परिस्थिती पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर मटकाच्या पिढ्या मोठ्या प्रमाणात चालत आहे. सर्वसामान्यांना लूट मत करणारा हा छट्टा किंग करोडपती बनत आहे. पोलीस लखपती बनत आहे. सर्वसामान्य जनता रोडपती बनत आहे. या रोडपतींना लुटण्यासाठी हे भ्रष्ट लुटारू 1ला 10 बोलणाऱ्या छोट्या किंगने करोड रुपये कमावले आहे. त्यावर प्रत्येक भेटला पोलिसांना विकत घेतल्याचं बोलल्या जाते. जर ते विकले गेले नसते तर खुल्या मटका चालला असता का? आपले कर्तव्य घाण ठेवणारे व कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्या पोलिसांवर जळगाव पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी कारवाई करतील का? कारण उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील लाचार, कमजोर, हप्तेखोर झाल्याचं बोलल्या जाते. जर ते इमानदार राहिले असते तर त्यांनी कारवाई केल्या असत्या का? गेल्या 1 वर्षांपासून कोणावरही कारवाई न करणारे हे कर्मचारी स्वतःला कर्तव्यदक्ष मानत असतील, परंतु हे कर्तव्यदक्ष भक्ष म्हणून दिसत आहे. यावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.